Hello, my friends. Welcome to my Sniper Trading channel. फॉरेक्स मार्केट अनालिसिस मध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सो आय होप प्रत्येकाला न्यूज कदाचित माहिती असेल की सध्या स्ट्रेट ऑफ होर्मुझच्या साईडला जिथे टोल वसूल केली जाते इराण थ्रू, जस्ट त्याच्या पुढे युएईच्या म्हणजे त्या समुद्राच्या भागामध्ये जवळपास युएस नेव्ही शिप्स कम्प्लिटली कंट्रोलमध्ये घेतले त्यांनी. आणि दुसरी गोष्ट आता युएस नेव्ही म्हणते की आम्ही इथून टोल वसूल करणार आणि मे बी खूप म्हणजे ऑलमोस्ट सगळ्यांचं जे काही शिप्स होते तिथून टू अँड फ्रो येऊन जाऊन करणार होते ते सगळ्यांना थांबवले. जर समजा टोल टॅक्स तिथं दिला तर इथं पण टोल टॅक्स द्यायचा, असं काहीतरी सध्या त्यांचं चालू आहे. ओके. अँड त्याचबरोबर इस्रायलमध्ये पण सध्या वॉर स्टे करा किंवा थांबवा असं सध्या इस्रायलमध्ये पण काही लोकांनी आंदोलनं केलेले. सो मे बी आणि शुक्रवारी जे काही डिस्कशन झालं होतं ते फेल गेलं कम्प्लिटली, रविवारी सॉरी. सो त्यामुळे आज मार्केट आपलं कम्प्लिटली गॅप डाऊन वगैरे झालं. इवन काल आपण गोल्डमध्ये जर फॉरेक्स अनालिसिसमध्ये आपला कालचा जर व्हिडिओ तुम्ही बघितला तर मी दोन गोष्टी प्रेडिक्ट केल्या होत्या. म्हणजे आपण प्रेडिक्ट प्रोबॅबिलिटी अशी दिली होती की एक तर ह्या झोन मधनं डायरेक्ट अशी एक ग्रीन कॅन्डल झाली पाहिजे, कारण वॉर जर कंटिन्यू राहत असेल तर ह्या ठिकाणी काही ग्रीन कॅन्डल झाली नाही. आता ह्याच्या मागे सायकोलॉजी आपण अंडरस्टँड करू. आणि दुसरं प्रोबॅबिलिटी अशी सांगितली की हा जो डिमांड झोन आहे हा एक डिमांड झोन खूप स्ट्रॉंग वाटते. म्हणजे जर समजा ह्याच्या खाली जर आला तर ह्या डिमांड झोन मधून प्राइस चालण्याचे चान्सेस आहेत, असं आपण एक प्रोबॅबिलिटी दिली होती. सो ब्रेकआउट तर झाला नाही, बट गॅपडाऊन झालं. गोल्ड गॅपडाऊन चांगलंच झालं आणि देन त्याच्यानंतर ह्या झोन नंतर परत गोल्ड अपसाईड चाललाय. सो बेसिकली इथं झालं काय एक्झॅक्टली. सो जर तुम्ही बघितलं तर हा एक सपोर्ट लेवल होता, एव्हरीवन इज नोज. ओके. आणि ह्या सपोर्टला नंबर ऑफ बाईंग पण झालं होतं आणि हेतून प्रत्येक जण ह्या सपोर्टला जेव्हा जेव्हा टच होईल तेव्हा तेव्हा बाईक करत होते. बेसिकली अजून थोडं कन्सल्टेशन झालं असतं तर आपण अजून म्हटलं असतं की येस इथून म्हणजे अजून बाईंग आहे आणि लिक्विडिटी घ्यायला खाली परत येईल, पण तसं काही झालं नाही. एक दोन वेळाच म्हणजे टच केलं, म्हणजे इथं थोडासा कन्सल्टेशन केलं आणि मग अप गेलं परत ह्या लेवलला बायिंग्सला येईल. आणि ह्याच्या खाली जेवढ्या लोकांचे एसएल होते त्या सगळ्यांना पहिल्यांदा टार्गेट केलं. आणि कदाचित माझा तुम्ही फॉरेक्स मध्ये एक व्हिडिओ ऐकला असेल की ज्या डायरेक्शनला गोल्डला जायचं असते किंवा बिटकॉइनला जायचं असते किंवा एनी इक्विटी म्हणजे कोणत्याही स्टॉकला जर वर जायचं असेल किंवा कोणत्याही डायरेक्शनमध्ये जायचं असेल, तो पहिल्यांदा त्याच्या अपोजिट साईडची लिक्विडिटी घेतो आणि मग सेम साईडची लिक्विडिटी घेऊन मग वरती जातो. ठीक आहे. सो त्या पद्धतीने जर तसं बघितलं तर आत्ता सध्या त्याला जर वर जायचं असेल गोल्डला, ठीक आहे. सो प्राइस ऍक्शन तर तसं बघितलं तर गोल्ड वर जाणारच असं दिसतंय अजून तरी. ठीक आहे. कारण वॉर सिच्युएशन अजून तरी म्हणजे अजून क्लोज कम्प्लिटली काही सुद्धा झालेलं नाहीये. सो असं दिसतंय की गोल्ड अजून पण वर जाऊ शकतं. ठीक आहे. आता गोल्ड तर ह्या ट्रेंड लाईन जर समजा तुम्ही बघितलं तर ह्या ट्रेंड लाईनचा ब्रेकडाऊन पण झालेला आहे. अशी जर तुम्ही ट्रेंड लाईन मार्कआउट केली ना तर तुम्हाला इथं कळून येईल की इथे एक ट्रेंड लाईन होता, ज्या ट्रेंड लाईनना कंटिन्युअसली सपोर्ट घेऊन अप जात होतं आणि आता ह्या ट्रेंड लाईनचा ब्रेकडाऊन पण झालेला आहे. ठीक आहे. सो त्यामुळे पण कदाचित आता सेलर्स उतरत असतील. ओके. ह्या लेवलला सेलर्स उतरत असतील आणि आता तसं बघायला गेलं तर रिटेस्टला पण जाता येतो. ओके. अशी ट्रेंड लाईन जर बघितली बघा, इथे टच केलं ह्या डिमांड झोन मधनं प्राइस अप गेली, म्हणजे हा डिमांड झोन स्ट्रॉंग आहे. इथे टच केलं इथे एक नवीन डिमांड झोन क्रिएट झाला, प्राइस अप गेली. परत जेव्हा आलं ते परत ह्या लेवल पासून प्राइस परत अपवर्ड डायरेक्शन मध्ये चालू. आणि आता हा जो रेजिस्टन्स क्रिएट झाला होता, हा जो सपोर्ट होता नंतर रेजिस्टन्स झाला, ह्याला ब्रेकआउट करून आता सध्या चांगली क्लोजिंग दिल्या गोल्डने. इट इज व्हेरी गुड. आणि इथे काय असा एक रेडच कॅन्डल आहे इथे, ह्या लेवललाच फक्त एक रेड कॅन्डल आहे इथे. ठीक आहे. हा गॅप डाऊन जर तुम्ही गॅप थेरी माझी अंडरस्टँड केली असेल तर गॅप थेरी तुम्ही कोणत्याही ठिकाणी अप्लाय करू शकता, इव्हन फॉरेक्स ऑर इंडियन मार्केट एज वेल. सो इथे एक रेड कॅन्डल आपण अज्युम करू शकतो. तर इथे एक रेड कॅन्डल आहे आणि लगेच पुलबॅक आलेला आहे. सो प्रोबॅबिलिटी आता काय दिसते, गोल्ड तर ह्या झोन मधनं चालला, वेल अँड गुड. म्हणजे ज्यांनी कोणी एंट्री इथं घेतली असेल तर खरंच त्यांनी चांगलं प्रॉफिट, मॅक्झिमम पिप्स
कॅप्चर केले असतील, ठीक आहे, त्या प्रॉपर डिमांड झोन मधनं. नेक्स्ट गोल्डसाठी लेवल काही आहे. सो सध्या ह्या लेवलची लिक्विडिटी तर घेतलेली आहे, ह्या लेवलची लिक्विडिटी घेऊन डायरेक्ट डिमांड झोन मधनं अप. देन आता असं दिसतंय की ह्या लेवलला जेवढे काही सेलर्स आहेत, या सेलर्सना कदाचित गोल्ड बाहेर काढून टाकेल. ह्या लेवलला सगळ्या सेलर्सना इथून बाहेर काढेल, ठीक आहे. आणि एक टॉप डाऊन अप्रोच जर बघितला तुम्ही, टॉप डाऊन अप्रोच, सो गोल्ड ह्या ठिकाणी थोडं साइडवेज अपवर्ड ट्रेंडलाईन सपोर्ट असं घेत वरती जात होतं. देन ह्या लेवलमध्ये ह्या ट्रेंडलाईनचा ब्रेकडाऊन आला, आणि हा जो ब्रेकडाऊन आला, ह्याच्या ब्रेकडाऊन नंतर गोल्डनं कधीच रिटेस्ट केलं नव्हतं ह्या पॉइंटला. इव्हन मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणत असतो की गोल्ड ह्या लेवलला एकदा तरी टच करायला आलं पाहिजे. आणि ह्या लेवलची प्राइस ऍक्शन असं मला सांगते की दिसते की कदाचित ह्या लेवलला गोल्ड टच करेल, ठीक आहे. जर समजा अजून एक टॉप डाऊन अप्रोच आपण जर बघितला तर एक बेसिकली गोल्ड हा एका ट्रेंडलाईन फॉर्मॅटमध्ये काम करतोय. म्हणजे सध्या त्या पर्टिक्युलर ट्रेंड लाईन, जर समजा हे 2 पॉईंट आपण मार्क केले, ओके, आणि त्याच पद्धतीने खालचे जरी 2 पॉईंट मार्क केले, लुक, ओके. सो आता काय दिसतंय, वीकली जाऊ आपण, वीकली थोडंसं स्ट्रक्चर आपल्याला कळेल. बघ, प्राइस इथे गेली, डाऊन साइड आली, परत थोडंसं अप गेली, शार्पली फॉल डाऊन आली. आता काय दिसतंय, ह्या लेवलला टच करणार असं दिसतंय का? ह्या लेवलला एक पुलबॅक येईल इथपर्यंत असं दिसतंय. येस, तशी तर प्रोबॅबिलिटी आता हाय चान्सेस दिसतात मला तरी. सो गोल्डमध्ये प्राइसमध्ये हाईक येऊ शकते, ह्या लेवलला टच करेल, गोल्ड इथून परत थोडंसं डाऊन येईल, परत अप जाईल. आणि मी तुम्हाला सांगतो, ह्या लेवलची जेवढी काही सेलरची लिक्विडिटी असेल ना, तेव्हा गोल्ड ह्या लेवल पासून शार्पली डाऊन यायला चालू करेल असं मला तर दिसतंय. बट हे गोल्ड वरती जाण्याचा जो काही पॅटर्न आहे तो एकदम स्लो पाहिजे. आणि जर समजा मोठ्या मोठ्या कॅन्डल घेत करत जर कंटिन्युअस जर गोल्ड अप जात असेल तर याचा अर्थ समजायचा ट्रेंड चेंज झालाय. कारण ज्या पद्धतीने सेलिंग झाले त्या पद्धतीचं अजून तरी मला बाईंग दिसत नाही ह्या 2 कॅन्डल सोडल्या तर, ठीक आहे. या 2 कॅन्डल सोडल्या तर अजून तरी मला तसं बाईंग दिसत नाही. बट इथं जर बाईंग खूप स्ट्रॉंग झालं, पण जरी बाईंग स्ट्रॉंग झालं असलं तरी इथं सेलिंगची कॅन्डल जी पाहिजे ना ती एकदम स्ट्रॉंग पाहिजे, ओके. सो ह्या फेअर व्हॅल्यू गॅप किंवा ह्या सप्लाय झोन पासून गोल्ड खाली येऊ शकतो. अजून खूप टाइम आहे, खूप ट्रॅव्हल करायचं आहे ह्या प्राइसला. आता सध्या 4,000 समथिंग, 4,700 समथिंग गोल्डची प्राइस चालू आहे. जवळपास 8-9% गोल्डला अजून वरती जाणं गरजेचं आहे, ठीक आहे. सो खूप मोठं प्रेडिक्शन आहे, प्रोबॅबिलिटी आहे असं दिसते मला. आणि त्याचबरोबर ही हॅमर पण दिसते, ही शूटिंग स्टार दिसते, ज्याच्यामध्ये असं दिसतंय की सेलर्स तर ऍक्टिव्ह आहेत, ओके. हे सेलर्स तर ऍक्टिव्ह आहेत ह्या पॉइंटला. आणि हे सेलर्स जितके काही इथे सेलर्स ऍड झालेले आहेत नवीन, त्यांना गोल्ड बाहेर काढणार, इथे ह्या लेवलला बाहेर काढणार. सो फर्स्ट पॉइंट इज ह्या लेवल पासून गोल्ड डाऊन येतोय की अजून पुढची लिक्विडिटी ग्रॅब करायला, म्हणजे इथे जेवढे काही सेलर्स नवीन ऍड होतील त्या सगळ्यांना परत बाहेर काढून मग इथनं ह्या लेवल पासून गोल्ड डाऊन होते. सो दॅट नीड टू बी व्हेरीफाय. 15 मिनिटाला जर गोल्ड बघितलं तर तुम्ही व्यवस्थित बघू शकाल की ह्या लेवलचा डिमांड झोन होता. बघा, हा डिमांड झोन जो होता, हा डिमांड झोन होता. तो इव्हन जरी आपण घेतला असताना तरी आपला जो एसएल असता तो कदाचित ह्या लेवलला असता एसएल, ओके. आणि एसएल ऑलमोस्ट हिट झाला असता, बेसिकली एसएल हिट झाला असता, कारण खरंच खूप शार्प प्राइस डाऊनसाइड आलेली आहे. देन त्याच्यानंतर जर आपल्याला एंट्री घ्यायची झाली असेल तर आपल्याला प्राइस ऍक्शन वरती एंट्री घ्यायला झाली असते. इव्हन जर समजा तुम्ही ही रेड कॅन्डल बघितली आणि देन त्याच्यानंतर ही जी हॅमर बघितली ना, या हॅमर मध्ये आपल्याला कन्फर्मेशन नाही मिळत आहे की गोल्ड इथनं वर जाणार आहे. कारण होऊ शकतं ना, इथे एक फेक हॅमर क्रिएट करू शकतात इन्स्टिट्यूशन्स लोक, ठीक आहे. सो ह्याच्यानंतर परत खाली येऊ शकतो, त्यामुळे अनप्रिडिक्शन होतं. फक्त ओनली एकच गोष्ट होती की हा जो डिमांड झोन आहे ना, हा डिमांड झोन तुटा नाही पाहिजे होता. इव्हन जर बघितलं तर एकदम बॉटमला, म्हणजे हिथनं, म्हणजे हा डिमांड झोन तोडून म्हणजे ह्या बॉटम पासून प्राइस चाललेली आहे. म्हणजे अजून 5 मिनिटाला जाऊन आपल्याला चेक करावं लागलं असतं की 5 मिनिटाला जो डिमांड झोन आहे तिथनं प्राइस मध्ये रिएक्शन आलेली आहे. सो प्राइस मध्ये म्हणजे गोल्ड मध्ये एकदम शार्प डाऊन आला, त्याच्यामुळेच हा जो काय आहे
हे बघा, बेसिकली हा जो झोन होता, ह्या झोनचा ऑलरेडी रिॲक्शन आली होती. सो ही जी फेअर व्हॅल्यू गॅप आहे, किंवा हाला फेअर व्हॅल्यू गॅप म्हणू शकत नाही आपण, फेअर व्हॅल्यू गॅप ऍक्च्युली ह्या लेवलला आहे. ह्या लेवल अजून कदाचित प्राइस आलेली नाहीये, ह्या झोन पासून कदाचित प्राइस चाललेली. विल चेक अगेन. या फेअर व्हॅल्यू गॅप मधनं प्राइस आलेलीच नाही, ह्याच्या कम्प्लीट बॉटम पासून प्राइस चाललेली या 5 मिनिटाच्या झोनच्या. बट इथे काही असा स्ट्रॉंग झोन नव्हता, स्ट्रॉंग झोन म्हणण्यासारखा पण नव्हता. झोन जो होता तो हाच होता, ह्या लेवल मधनच प्राइस अपमोड द्यायला पाहिजे होती. बट ओके, दॅट्स फाईन. आपण म्हणजे प्रॉपर एसएल लावला होता. एसएल आता अजून किती मोठा लावायचा, है ना? 4670 ते 4441 मोठा एसएल आहे खूप. नॉट सो जोगी, इतका एसएल मोठा नाही लागू शकत ना आपण. बेसिकली ह्याच्या खाली जस्ट अजून लिक्विडिटीच्या खाली अजून इथपर्यंत लावू शकतो, तरी पण एसएल हिट झाला. बट दॅट इज फाईन. या, आणि आता सध्या गोल्डच्या कॅन्डल बघा 15 मिनिटाच्या. वाव, गोल्ड वरती तर जाणार आहे, फिक्स फिक्स गोल्ड वर जाणार आहे आता. म्हणजे कम्प्लीट हे जे स्ट्रक्चर झाले ते खरंच, ज्या ज्या लोकांनी इथं बाय केलं असेल ना, माय गॉड यार, जबरदस्त. खरंच प्राइस ऍक्शन खूप मस्त झाले गोल्डमध्ये. गोल्ड नक्कीच वर भेटणार आपल्याला लवकरच. आपल्याला ह्या लेवलला सुद्धा गोल्ड बघायला मिळेल. ओके, लेट्स अनालिसिस द बीटीसी. बीटीसी पण आय गेस वरतीच चाललाय. येस, बीटीसी पण काय यार, जिथे बीटीसी डाऊन साइड यायला पाहिजे तिथं आता बीटीसी वर चाललाय, काय बोलायचं. दॅट्स फाईन. हेच तर मार्केट आहे ना, आपल्या प्रेडिक्शनच्या अगेन्स्ट मोस्टली चालतंय. बट ठीक आहे, आता चाललंय काय बघा, जरासं अजून टॉप डाऊन अप्रोच घेऊया आपण. हे बघा, एक ट्रेंड लाईन दिसते. ट्रेंड लाईन काय ड्रॉ करते मी, कारण कन्व्हेन्शनल ट्रेडर जे असतात त्यांना कदाचित हे पॅटर्न जास्त लगेच कळतात. ठीक आहे, ओके. हा एक सप्लाय झोन आहे, ह्या सप्लाय झोनची रिॲक्शन आली. ओके, आता सेलर्स काय करतात, ह्या लेवल पासून प्राइसला डाऊन आणतात. बायर्सने परत त्या लेवलला प्राइस घेऊन गेलेली आहे, आणि आत्ताची कॅन्डल डेलीची ही सांगते की बाईंग खूप स्ट्रॉंग व्हायला लागले. लेट्स गो फॉर 15 मिनिट्स, लुक ॲट दिस बाईंग. नाही, 15 मिनिटला खूपच एकदम हे होते. आता बाईंग जे आले ते ह्या सपोर्ट पासून आलेले. आता इथे लिक्विडिटी का नाही घेतली, नाही घेतली ती लिक्विडिटी. प्रत्येक वेळी मार्केट लिक्विडिटी घेतच असं नाही ना. बघा ना तुम्ही, इथे लिक्विडिटी घेतली का ह्या लेवलची, नाही, एवढी नाही घेतलेली, जरा घेतलेली आहे. एवढी पण अशी काही रिएक्शन आलेली नाही या झोन पासून. म्हणजे लिक्विडिटी स्वीप जे आपण म्हणतो ना, एकदम असं शार्पली डाऊन येणं मग परत वर जाणं, तसं तर काही इथं झालेलं नाही. आणि बाईंग तर जोरात आलेलं आहे, बाईंग जोरात आलेलं आहे, नो डाऊट. बाईंग खरंच खूप जोरात आलेलं आहे. आणि प्राइस ऍक्शन जर बघितली तुम्ही, हायर हायज कंटिन्युअसली हाय. एकाही प्राइसने अजून त्याचा लो तोडले नाही. हा लो तोडला असताना जर आपण म्हटलं असतं येस, प्राइस मध्ये डाऊनसाइड मोमेंटम यायला लागले, पण अजून प्राइस मध्ये अपमूव्ह आहे. ह्या जे दोन रेड कॅन्डल आहेत ते सांगतात की सेलर्स तर स्ट्रॉंग आहेत, पण ह्या दोन आता ग्रीन कॅन्डल सांगायला लागलेत की बायर्स पण तेवढे स्ट्रॉंग आहेत. किंवा आता ही जी ग्रीन कॅन्डल झाली त्याच्या अगेन्स्ट ही रेड कॅन्डल झाली, हे काय सांगते उलट, म्हणजे एक शूटर कॅन्डल आहे ते. या फेअर व्हॅल्यू गॅप मधनं एक शूटर कॅन्डल झालेली, ही खूप मोठा फेअर व्हॅल्यू गॅप आहे. ओरिजिन म्हणजे सेलिंगचा हा झोन आहे. ओके, सो प्राइस मध्ये बघा, प्राइस मध्ये अपमूव्ह यायला लागले, प्राइस अपमूव्ह जाणार. ओके, सो आपलं आता हे काम राहते की एक्झॅक्टली होणार काय आहे या पॉइंटला, आपल्याला काय लेवल्स बघायला मिळतील बिटकॉइन मध्ये, की हा झोन ब्रेकआउट करेल, पॉसिबिलिटी आहे का, की ह्या लेवलची लिक्विडिटी घ्यायला. म्हणजे बेसिकली जर समजा तुम्ही बघितलंय, हा जो झोन आहे, ह्या लेवलला अजून प्राइस आलेली नाहीये.
ओके. देन ह्या लेवलची लिक्विडिटी अजून पेंडिंग आहे. सो प्राइस म्हणजे बिटकॉइनची प्राइस ऍक्शन बघून तर असं वाटतंय की यार बिटकॉइन वर तर चाललाय असं दिसतंय. आम्ही एक्सपेक्ट करत नाहीये, म्हणजे मी पर्सनली एक्सपेक्ट करत नाहीये बिटकॉइन इथून एवढं वर जाऊन याच्या खाली काही आपण सप्लाय झोन आहे का बघा ह्या लेवलला. लेट्स सी. फोर अवरला इथे काय सप्लाय झोन बसतोय का की ज्याच्यामध्ये प्राइस तिथे कधी अजूनपर्यंत प्राइस काही तिथं आलेली नाही, असा कुठला सप्लाय झोन आहे का बघा फोर अवरला. आहे झोन पण मला इतका काही स्ट्रॉंग वाटत नाही. हा ऑलमोस्ट इथे टच करून आलेला आहे, त्यामुळे मला तर एवढं काही वाटत नाही. राईट. मला तर काय हे एवढं स्ट्रॉंग वाटत नाही. मग बिटकॉइन आता करतोय काय? बिटकॉइन खरंच आपली परीक्षा घ्यायला लागलाय. हा बघा, हा डिमांड झोन इथे एंट्री मिळत होती, एंट्री नाही मिळाली. ओके, ही लिक्विडिटी आहे. आणि तसं बघायला गेलं तर बिटकॉइन ना काय करतोय बघा, ही प्राइस ऍक्शन बघा काय चालू आहे. ही प्राइस ऍक्शन बघितली, इथं काय झालं, ह्या प्राइस मध्ये ह्या लेवलची लिक्विडिटी घेतली गेली. ओके, कोणाला दिसत नसेल तर प्लीज सांगा. बस सांगा तुम्ही, लाईव्ह नाही मी. ठीक आहे, ह्या लेवलची लिक्विडिटी घेतली गेली. ह्या लेवलला जेवढे जेवढे सेलर्स उतरले ना, ह्या लेवलची लिक्विडिटी घेतली गेली इथे. ही प्राइस तुम्ही व्यवस्थित बघा काय झाले इथे. ह्या लेवलची प्राइस, इथे एक ट्रेंड लाईन, म्हणजे इथं जे प्राइस ऍक्शन झालेले तेच इथं प्राइस ऍक्शन होते, सेम फॉर्मॅटमध्ये तशीच होते. येस, तशीच दिसते आपल्याला. ट्रेंड लाईन पण तशीच फॉर्म झालेली आहे इथे. ओके, ट्रेंड लाईन पण तशीच फॉर्म झालेली आहे. सो आय एक्सपेक्ट की ह्या लेवलची लिक्विडिटी खाऊन बिटकॉइन सेम अशा पद्धतीने शार्प फॉल देईल असा. ओके, सो ही एक लेवल आहे लिक्विडिटीची आणि ही एक वरती टच आहे. सो मेजॉरिटी इन द केस ह्या लेवल पासून बिटकॉइन असा डाऊन साइड आला पाहिजे आणि ह्या लेवलचा जो काही ट्रेंड लाईन क्रिएट झालेला आहे ह्याचा ब्रेकडाऊन आला पाहिजे. ओके, तुम्ही प्राइस ऍक्शन जर बघितला तर इथं जी प्राइस ऍक्शन झालेली सेम ह्याच लेवलला परतीच प्राइस ऍक्शन चालू आहे. ओके, लिक्विडिटी ग्रॅपचा, लिक्विडिटी स्वीपचा आपण एक व्हिडिओ बनवतो लवकरच, मी व्हिडिओ बनवेन त्याचा. ठीक आहे, सो आय पोस्ट इट. Okay, I hope everyone like clear about this scenario. सायकोलॉजी तर काय दिसते मला. ओके, सायकोलॉजी काय सांगते की प्राइस मध्ये मोमेंटम तर आहे, बिटकॉइन वरती चाललाय, बिटकॉइन कुठपर्यंत वरती चाललाय, ह्या लेवलची लिक्विडिटी ग्रॅप करायला चाललाय. इव्हन ह्या लेवलची जरी नसली तरी ह्या लेवलला जो आहे, ही लेवल डेलीला ह्या लेवलची लिक्विडिटी ग्रॅप करायला चाललाय कदाचित. ठीक आहे, इथं एक लेवल आहे, ह्या लेवल ही एक लेवल आहे आणि ही एक मेजर लेवल आहे. ह्याच्यावरती नाही गेला पाहिजे. जर हिथं जात असेल तर याचा अर्थ मग अजून मोठा स्पाइक मारेल आणि मग बिटकॉइन खाली येईल. सो मे बी इतकं बुलिश मोमेंटम मला तर अजून ह्या कम्प्लीट बाईंग सेक्शन मध्ये कुठे दिसत नाहीये. मे बी एक बुलिश कॅन्डल इथं क्रिएट करेल आणि लगेच इथं रेड कॅन्डल करून मग खाली बिटकॉइनला घेऊन येईल. सो असं मला टोटल कम्प्लीट बिटकॉइनचं पिक्चर दिसते, प्रोबॅबिलिटी अशी मला दिसते. सो प्लीज I hope everyone will clear about this video, will get to know about like how Bitcoin will work in the future and present, including the gold. Okay, so please like the video, share with your friends and subscribe my channel. And I'll try to म्हणजे आज मी ट्रेड घेत होतो पण ट्रेड भेटला नाही, माझ्या पॉइंटला आलाच नाही, त्यामुळे ट्रेड मिस झाला. सो माझ्या सेटअप मध्ये आलाच नाही तो ट्रेड. ओके, सो आय विल डिस्कस इन द इंडियन मार्केट अनालिसिस मध्ये कुठला ट्रेड होता. ओके, सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू, टाटा, बाय बाय.